नमस्कार मंडळी, आज आपण पुन्हा आलो आहे एका रेसिपीसोबत, ती म्हणजे चिकन कोरमा। चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघून घेऊया। 4 ते 5 कांदे घेतलेत उभे चिरून। हा अख्खा गरम मसाला आहे। अद्रक लसूणसाठी पेस्ट करायला अद्रक लसूण घेतलेला आहे। मीठ, काजूची पेस्ट लागणार, त्यासाठी काजू घेतलेत। धनिया पावडर आहे, लाल मसाला आहे, हळद आहे आणि तिथे आहे ते दही। हे सगळं साहित्य आपण यूज करणार आहोत या रेसिपीसाठी, चिकन कोरम्यासाठी। आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तेल चांगले तापले, आता आपण त्यात कांदा टाकून घेऊया। कांदा चांगला लाल होईस तर याला फ्राय करायचं आहे आपण इथे। 5 ते 7 मिनिटं जातील कांदा चांगला लाल व्हायला। तोपर्यंत आपण दुसरे इन्ग्रेडियंट तयार करूया। कांदा चांगला फ्राय झालाय, लाल झालाय मस्त। आता आपण याला काढून घ्यायचं। आता त्याच भांड्यात आपण हे दही टाकून घेऊया आधी। त्यासोबत अद्रक लसणाची पेस्ट, हे मसाले सगळे, गॅस स्लोच ठेवायची जरा। पहिले सगळं मिक्स करायचं आणि त्यानंतर गॅस फास्ट करायची आपल्याला। हे खडे मसाले टाकून घेऊया आता आपण थोडेसे। तर आपण हे पहिले मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅस फास्ट करून घेऊया। त्यातच आपण फ्राय केलेला कांदा टाकून घेऊया। थोडासा मीठ, आता आपण याच्यात चिकन सोडूया। दोन मिनटं चांगलं फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून याला शिजवणार आहोत। 2-3 मिनटं झालेत, चांगला फ्राय झालाय। आता आपण याच्यात पाणी टाकून याला शिजवत ठेवूया। काजूची पेस्ट आपण नंतर टाकणार आहोत। आधी याला शिजू द्यायचं आपण 20-25 मिनटं, त्यानंतर आता आपण याच्यावरती झाकण देऊन याला शिजू देऊ। 20 मिनटं झालेली आहेत। चिकन आपलं शिजत आलेलं आहे। आता आपण याच्यात काजूची पेस्ट टाकून घेऊया। आता आपण आणखीन याला 5 मिनिटं शिजवणार आहोत, त्यानंतर आपण गॅस बंद करून घेऊ। पाच मिनिटं झालेली आहेत। आपला चिकन कोरमा रेडी झालेला आहे, बघू शकता मस्त झालाय। आता आपण गॅस बंद करून घेऊया। मस्त असा चिकन कोरमा रेडी झालाय, बघू शकता तुम्ही। गरमागरम चिकन कोरमा विथ राईस, कांदा, एक नंबर। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा।
आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत.